व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय टेकाळे साहेब, उपसंचालक महाराष्ट्र राज्य क्रीडा, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय घाटकेकर साहेब, सन्माननीय पडसकर साहेब, कबड्डी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाची चूक दाखवली, अर्जुन अवॉर्ड विजेते, आमचे गावातले सहकारी शांतारामजी जाधव, त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी सुहासजी पाटील साहेब, उपशिक्षणाधिकारी सन्माननीय कार्यकर साहेब आदी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण माझे सर्व सहकारी मित्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद, त्याचप्रमाणे माझे काही सहकारी मित्र, गावाकडून आलेले काही मंडळी, नातेवाईक, सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. कुणाचा नामांकित राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज खऱ्या अर्थाने 31/5/2015 मी सेवानिवृत्त नियत वयोमानानुसार झालेलो आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आला. सर्वजणांनी आपल्या बऱ्याच लोकांनी इच्छा प्रदर्शित केल्या, काही अपेक्षा व्यक्त केल्या, सर्वच काय पुरे होतील असं वाटत नाही, परंतु माझ्यावरती जे काय प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आजचा जो काही दिवस आहे सेवानिवृत्तीचा, तो आठवणी आणि ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. असं म्हणतात, यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचा तथा क्रिया, चित्ते वाची किमयाच साधू नाम एक रूपता. पहिल्यांदा ऋण व्यक्त करायचं असेल तर आपल्या कुळाचं करणं गरजेचं आहे. ज्या कुळामध्ये जन्म झाला, ज्या कुळाचं संस्कार मिळाले आणि त्या कुळाचं नाव उज्ज्वल करण्याचं मला भाग्य मिळालं, त्या कुळाचं मी तर ऋणी आहे. त्याच्या आठवण काही करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या माझ्या कामाच्या कारकिर्दीमध्ये ज्या मंडळींचं मला सहकार्य लाभलं, त्यामुळे मी काही काम करू शकलो, त्याही मंडळींच्या आठवण या ठिकाणी करणं आज माझं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे की ज्यावेळी मी क्रीडा शिक्षक असताना कासारवाडीला मोरे सरांचं मला मार्गदर्शन लाभलं, ते मला गुरुवर्याप्रमाणे आहे की कोऱ्या कागदावरती त्यांनी सह्या मला दिलेल्या आहेत. त्याचाही मी दुरुपयोग केला नाही, योग्य कामासाठीच केला, अतिशय मिलिटरी शिस्तीचे असतानाही. म्हणून प्रथमतः मी त्यांना वंदन करतो. त्यानंतर माझ्या कामाच्या नंतर क्रीडा प्रबोधिनीमध्ये ज्यावेळी पदभार घ्यायचा होता आणि निवड करायची होती, त्या निवडीमध्ये आदरणीय कोंडे साहेबांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. आणि त्या निवडीमध्ये आज जे काही आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत टेकाळे साहेब, या टेकाळे साहेब त्या निवड समितीचे एक सदस्य होते आणि त्यांनी त्यावेळी माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो. आणि आजही ते मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभलेच कार्यक्रमाला, हे माझं महत्भाग्य असं समजतो. त्यानंतर पुढे शिक्षणाधिकाऱ्याच्या काळामध्ये शिंदे साहेबांची मला मदत झाली, अनेक कामं करण्याचा मला त्या ठिकाणी योग आला, त्या फील्डमध्ये वगैरे दाखल केलेलं आहे. त्यानंतर हे सगळं करण्यापाठीमागं ती त्रिसूत्री असते, ती म्हणजे शरीर बल, ज्ञान बल, आत्मबल, एक मनुष्याची त्रिसूत्री असते. तर शरीर बल ह्या संपूर्णाचा पाया आहे आणि ते मला करण्याचं भाग्य मिळालं की ग्राउंडवरती सराव करण्याचं मिळालं. त्यामधून हे ताकद मिळाली, ऊर्जा मिळाली आणि त्यामधून हे सगळं काय घडलं, हे महत्वाचं आहे. आणि याच्यामधून चांगले चांगले सुद्धा म्हणजे देवांना सुद्धा ह्या गोष्टी करायला मिळालेल्या आहेत. श्रीकृष्णाला सुद्धा हुमडी हा खेळ येत होता आणि अतिशय ते पटायत होते. हुमडीचा अर्थ होतो तो. त्या काळामध्ये सुद्धा श्रीकृष्ण हा गेम खेळलेले आहे आणि त्या खेळामुळं चांगल्या मल्लांना सुद्धा अमर दिले मुरारीने असं म्हणतात. आणि त्यामुळं या सगळ्या या खेळाचा फारच मूळ पाया खेळ आहे. त्याच्यामुळं मधून मी असा घडलो असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं. शेवटचा विषय असा आहे की आता अभंगाची एक हे झाली तर त्यामध्ये सांगितलं की जाय जाय तू पंढरी, होय होय वायर करी,
सोडून या वाळवंट काय इच्छिती वैकुंठ. वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी घरामध्ये माझा जन्म झाला. वडील भजन आणि कीर्तनामध्ये त्यांनी आयुष्य घालवलं आणि त्यांच्या याच्यामध्ये मी वाढलो आणि त्यामुळं एक दत्त संप्रदायाचा वसा आमच्या घरामध्ये होता, आमच्या आहे आणि चालू आहे. असं त्यांनी ते दत्त मंदिर जे उभारणीचं काम चालू आहे, पूर्णत्वाला होत आलेलं आहे. या सगळ्याचा वारसा मला लाभला आणि त्याचा उपयोग सभोवतालच्या लोकांच्या मध्ये मला करण्याचा योग आलेला आहे आणि सभोवतालच्या लोकांमध्ये हे पसरवल्यामुळं साधारण ह्या सभोवताली मी या सगळ्याचा वळवंट वैकुंठ करू शकलो, वाळवंटाचं वैकुंठ करू शकलो. त्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी जे काही मनापासून मला प्रेम दिलं, जे काही सहकार्य केलं आणि त्यामुळं मी हे सगळं काही शक्य करू शकलो, त्यात आपणा सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. त्यामध्ये कोणीही एक राजनाथ शिपायापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, सहकाऱ्यांपासून सगळ्यापर्यंत ज्या ज्या मंडळींनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. फिल्म रूपाने आपण सगळं कार्याचा आढावा घेतलेला आहे. वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता याच ठिकाणी थांबतो आणि अशाच प्रकारचं प्रेम लोक माझ्यावरती असावा अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि माझे लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.